भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अण्णासाहेब म्हस्केंसह माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्केंसह एकूण 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। प्रवरानगर इथल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी विखे सहकारी साखर कारखान्याचे 2004 ते 7 या कालावधीमध्ये संचालक राहिलेल्या मंडळानं राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेतलं होतं आणि त्याचा शेतकऱ्यांना उपयोग न करून देता स्वतःच्या हितासाठी त्याचा वापर केला म्हणून लोणी पोलीस स्थानकात बाळासाहेब विखे पाटलांनी सर्व संबंधित संचालक मंडळांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी तक्रार त्यावेळेला केली होती आणि त्याचनुसार ही कारवाई होऊन राधाकृष्ण विखे पाटलांवर आता फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। पाकिस्तानला आता त्याने केलेल्या चुकांची भरपाई निश्चितच करावी लागणार आहे आणि भारताच्या काही कठोर भूमिकांमुळे पाकिस्तानला पाणी आणि औषधं या दोनही गोष्टींसाठी आगामी काळात मोठे हाल सहन करावे लागतील असा अंदाज आहे। भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच काही मोठे निर्णय घेतले, त्यामुळे पाकिस्तानचं धाबं दणाणलं। भारताने याआधी कधीही सिंधू जलकरार स्थगित केला नव्हता। पाकिस्तान सोबत याआधी मोठे युद्ध झाल्यानंतरही जलकरार स्थगित करण्यात आला नव्हता। मात्र आता भारताने पारस्परिक संबंध, व्यापार, संवाद, भेटी थांबवण्याचा निर्णय घेतला। सिंधू जलकरार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं। त्यामध्ये सिंधू असेल, चिनाब असेल, तसंच झेलम असेल, या नद्यांचं जवळपास 80% पाणी हे पाकिस्तानला जातं। भारत या पाण्याचा मर्यादित उपयोग करू शकतो, फक्त पिण्यासाठी, थोडाफार सिंचनासाठी आणि जलविद्युत निर्मिती त्याच्यासाठी किंवा वाहतुकीसाठी। पाण्याप्रमाणेच औषधांसाठीही पाकिस्तान भारतावर अवलंबून आहे। पाकिस्तानच्या 50% औषधांची पूर्तता भारतातून होणाऱ्या निर्यातीमुळे होते। तसंच औषधांच्या निर्माणात महत्त्वाचा असलेला API हा रासायनिक घटकही भारतातूनच पाकिस्तानला निर्यात केला जातो। मात्र पाकिस्तानने आताताईपणा करून युद्ध ओढावून घेतलं तर त्यांना मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागेल। आधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर पद गमावलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्थाच युद्धामुळे संपुष्टात येऊ शकते। पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं याच्यातनं मोडून जाईल। भारतासाठी हे युद्ध स्वस्त असणार नाही आणि त्यामुळे एक पारंपरिक पद्धतीने युद्ध होणं ते अनेक दिवस, अनेक आठवडे चालणं ही शक्यता आत्ता तरी कमी वाटते। पण असं युद्ध झालं तर दोन्ही देशांसाठी, पण त्यातल्या त्यात पाकिस्तानसाठी ते अधिक खर्चिक ठरणार आहे। भारतातून कॅन्सरची औषधं मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला निर्यात केली जातात। मात्र दहशतवादाला पाठिंबा देऊन पाकिस्ताननं स्वतःचं नुकसान करून घेतल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।